तर म्हणजे मी साई पटेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांची स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो आता वायफाय बडबड न करता मी थेट मुद्द्यावर येतो. हा व्लॉग त्यांच्यासाठी आहे जे विकेंडला फिरण्यासाठी किंवा लॉंग विकेंडला फिरण्यासाठी प्लॅन करत आहे. या व्लॉगमध्ये आपण कव्हर करणार आहे दांडेली. सो ॲक्च्युली मी दांडेलीला 2 वेळा जाऊन आलो आहे. पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळेस मी व्लॉग केला होता, परंतु यावेळेस मी आवर्जून व्लॉग केला आहे कारण की यावेळेस माझा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करण्यासारखा होता आणि मी एंडला सगळं डिटेलमध्ये सांगितलं आहे की मी जे ठिकाणं सोडलो त्या व्यतिरिक्त आणखी कोणती ठिकाणं फिरण्यासारखी आहेत आणि तुम्ही दांडेली कशी एक्सप्लोअर करू शकता हे सर्व डिटेल्स या व्लॉगमध्ये आहे. सो हा व्लॉग नक्की येण्यापर्यंत बघा. जास्त वेळ न घेता सुरुवात करत आपल्या या नवीन व्लॉगची. तर नमस्कार मंडळी, मी साहिल पटेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आता सध्या मी आहे दांडेलीमधल्या ओल्ड ब्रुक द पूल व्ह्यू जंगल स्टे या ठिकाणी, या रिसॉर्टमध्ये. सो हे जे ठिकाण आहे हे खरंच खूप सुंदर आहे. मी 2 वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो, त्यावेळेस व्लॉग वगैरे काही केला नव्हता. सो यावेळेस मी आवर्जून हा व्लॉग करण्याचं ठरवलेलं आहे कारण की ही जागा खरंच खूप सुंदर आहे. जर तुम्ही हा व्लॉग बघत असाल आणि तुम्ही दांडेलीचा प्लॅन करणार असाल तर मला वाटतं की ह्या ठिकाणाला तुम्ही नक्कीच एकदा भेट दिली पाहिजे कारण की आत्तापर्यंत मी ज्या मित्रांना किंवा ज्या माझ्या फॅमिली मेंबर्सला हे ठिकाण सजेस्ट केलं त्या सर्वांना हे ठिकाण खरंच आवडलं. आता मी जास्त काही बोलत नाही, मी तुम्हाला हे आधी ठिकाण दाखवतो कारण की हे ठिकाण इतकं सुंदर आहे आणि इथला मेन म्हणजे फूडसुद्धा खूप भारी आहे. सो तुम्हाला खाण्यासाठी कुठे बाहेर जायची गरज वाटत नाही. आणि लास्ट टाइम मी ज्यावेळेस इथे आलो होतो त्यावेळेस ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी केल्या नव्हत्या कारण की हे होमस्टे हा स्टेज इतका सुंदर आहे की आम्हाला इथून बाहेर जायची इच्छाच झाली नव्हती. सो आता मी तुम्हाला ह्या स्टेची एक टूर देतो आणि पुढच्या गोष्टी आपण नंतर बोलूया. दांडेली हे फेमस आहे इथे असलेले जंगल, काली नदी आणि ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीसाठी जे की काली नदीमध्ये होतात. सो या सर्वांच्या मधोमध हे एका जंगलामध्ये सुपारीच्या बागेमध्ये हे जंगल स्टे आहे. शहराच्या गर्दीपासून आणि रोजच्या धावपळीपासून दूर हे एक शांत ठिकाण आहे. तर आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. आम्ही निघणार आहे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी काली नदीमध्ये. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करायचे असतील तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत. एकदा तिथे गेल्यानंतर त्याचे डिटेल्स मी तुम्हाला लवकरच देईन. रिव्हर राफ्टिंगला निघण्यासाठी आमच्याकडे अजून थोडा वेळ होता. सो त्याआधी आम्ही नाश्ता करण्याचं ठरवलं. इथे असलेला नाश्ता आणि जेवणाची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे. आजच्या नाश्त्यामध्ये डोसा, चटणी, सांबर, पोहे आणि मेदूवडा या सर्व पदार्थांचा समावेश होता. नाश्ता करून या जंगलामधून जाणाऱ्या रस्त्याने आम्ही गणेशगुडी या ठिकाणी पोहोचलो. सो आता आम्ही आलो वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी. आता मी मोबाईलवर शूट करतो कारण की कॅमेरा वागवणे इथं अवघड आहे थोडंसं. रिव्हर राफ्टिंग आणि बोटिंग हे या टाईपच्या बोटमध्येच ते करायला देतात, त्यामुळे तुमचं बोटिंग आणि रिव्हर राफ्टिंग त्यात होऊन जातात. आम्हाला माहीत नाही ती स्कीम काय आहे नक्की. अशा एका स्टँडवरती चढून नदी क्रॉस केली जाते झिपलाईनचा यूज करून. सो ती एक ॲक्टिव्हिटी आहे. राफ्टिंग आहे, बोटिंग आहे. And get down, नीचे में देखो, वहाँ देखो राइट साइड में सब लोग. Get back and forward. Get down. झिपलाईन केली, राफ्टिंग केलं, बोटिंग केलं. आता आम्ही कायाकिंग करणार आहे. झिपलाईनचं शूट नाही करता आलं, कॅमेरा आम्हाला लॉकरमध्ये ठेवावा लागला. इथे उगाच मी पण रिस्क घेतली नाही. मागच्या वेळेस माझा मोबाईल बिघडला होता त्यामुळे मी रिस्क अजिबात घेतली नाही. आणि आता
त्यांच्याकडेच एक एक्स्ट्रा पे करून आपल्याला फोटोशूट करता येतं. त्यांना एक्स्ट्रा पे केले आम्ही व्हिडिओज आणि फोटोसाठी. तर त्या व्हिडिओज आणि फोटो ड्राफ्टिंगच्या मला भेटतील. मी ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये टाकतो. थोडा वेळ आम्ही या नदीमध्ये असलेल्या कायाकिंगचा अनुभव घेतला आणि पुन्हा हॉटेलवरती जेवणासाठी गेलो. सो आता जस्ट आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटी करून आलो, वॉटर स्पोर्ट्स करून आलो आणि आता आम्हाला लागले भूक. आता झाले लंच टाईम. साधारण वाजले दुपारचे दीड वाजले आता. ओ माय गॉड, बेस्ट. आपण बघूयात आज लंचमध्ये काय आहे. सॅलड, व्हाईट चना, स्वीट कॉर्न, जीरा राईस, व्हाईट राईस, दाल, दही, गुलाबजाम. लंच करतो आणि पुन्हा आपल्याला जायचं आहे क्रोकोडाईल पार्क आणि एलिफंट कॅम्पला. सो उरकूयात आपलं आजचं जेवण. थोड्याच वेळात आम्ही जेवण उरकून क्रोकोडाईल पार्कच्या इथे आलो. क्रोकोडाईल पार्कला तुम्हाला 50 रुपये एंट्री फी आहे. यावेळेस पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे सहजरित्या मगरी दिसत नव्हत्या. सो आम्ही सॅमसंग S25 अल्ट्राच्या झूमने या मगरींच्या हालचाली कैद करण्याचा प्रयत्न केला. क्रोकोडाईल पार्कच्या नंतर आम्ही सुंदर असे व्ह्यू सोबत फणसोली येथे असलेल्या एलिफंट कॅम्पच्या दिशेने निघालो. दिसत असेल हा आहे फणसोलीचा एलिफंट कॅम्प आणि एक छोटा पिल्लो आहे हत्तीचा ज्याचं नाव आहे गौरी आणि जे इथे आलेल्या सर्व पर्यटकांचं महत्त्वाचं आकर्षण आहे. आम्ही दांडेली विकेंडमध्ये एक्सप्लोर केलं. जसे की आम्ही सॅटर्डेला सकाळी साताऱ्यामधून निघालो आणि सॅटर्डेला संध्याकाळी आम्ही तिथे पोहोचलो. आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये खूप कंटाळलो होतो. सो आम्ही पहिल्या दिवशी आम्ही जास्त काही एक्सप्लोर नाही करू शकलो. सो दुसऱ्या दिवशी आम्ही ज्या काही गोष्टी आम्हाला एक्सप्लोर करता आल्या त्या सर्व गोष्टी आम्ही एक्सप्लोर केल्या आणि तिसऱ्या दिवशी साताऱ्याच्या दिशेने रिटर्न निघालो. या व्यतिरिक्त तुम्ही तिथे सिंथेरी रॉक्स, काली टायगर रिझर्व, जंगल सफारी आणि सुपा डॅम यासारख्या बऱ्याच गोष्टी तुम्ही तिथे एक्सप्लोर करू शकता. तसेच दांडेलीमध्ये सर्व स्टेच्या इथे तुम्हाला एक पॅकेज दिलं जातं. त्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर, जंगल ट्रेकिंग विथ गाईड, कॅम्प फायर, आर्चरी, रेन डान्स विथ म्युझिक, बर्मा ब्रिज, प्रॉपर्टी, इंडोर आउटडोर ॲक्टिव्हिटीज, सायकलिंग यासारख्या बऱ्याचशा गोष्टी या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड असतात. तर दांडेलीबद्दल बाकीची डिटेल्स आणि माहिती मी या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, टेक केअर, नमस्कार.